सगळ्यांना आज रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आजची रामनवमी सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे, खूप स्पेशल आहे, कारण की पहिलीच रामनवमी जी आहे ही प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये भव्य दिव्य मंदिर बनल्यानंतरची ही रामनवमी आहे। अयोध्यामध्ये 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर बनलं, त्याच्यामध्ये रामलल्ला विराजमान झाले आणि गेले अनेक वर्ष आपण रामनवमी जी आहे ही अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन जे आहे हे एका छोट्याशा झोपडीमध्ये घेत होतं। पण हे पहिलं वर्ष आहे प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिर बनल्यानंतरची रामनवमी ही आहे, म्हणून ही रामनवमी जी आहे प्रत्येकासाठी स्पेशल आहे, प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे। तुम्ही सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तारखेला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर उभारण्यात आलं आणि त्यानंतरची आज पहिली रामनवमी आहे, त्यामुळे पूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारचा भव्य उत्सव आज पूर्ण देशामध्ये साजरा केला जातोय। त्याचाच एक भाग म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने कल्याणमध्ये भव्य प्रभू रामचंद्रांची भव्य मिरवणूक निघालेली आहे। बघा, स्वतः प्रभू राम, लक्ष्मण, सीता मैया, हनुमानजी आणि स्वयं रावणजी देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व जातीचे लोक, सकल हिंदू समाज आज या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे आणि रामनवमी भव्य प्रमाणात साजरी करत आहे। आमचे खासदार श्री कल्याण पूर्वचे जे माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्यासाठी आज देवीला साखर घातलं आम्ही, तसेच आरतीही केली का त्यांनी पुन्हा निवडून यावे। जे आता त्यांनी ती कामं केली, जो हिंदुत्व टिकवतात, त्याच्यासाठी त्यांना पुन्हा निवडून यायचं आहे ना। आता जे त्यांचे अपोजिट जे उभे आहेत त्यांना मला तर वाटत नाही का कोण ओळखत आहे। कल्याण ग्रामीणमध्ये नाही ओळखत आणि शहरीमध्ये नाही ओळखत, कारण त्यांचं आत्तापर्यंत कुठे काम दिसलंच नाही आहे। म्हणून आता जे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत हे रेकॉर्ड ब्रेकनी निवडून येणार आहेत। तसेच आम्ही या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते आलेलो आहेत आणि जास्तीत जास्त मतांनी ते निवडून यावेत म्हणून आम्ही पुढच्या इथे दुर्गाडी किल्ल्यावर येऊन पूजाही केली आहे आणि आरती केली आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बात।